नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. गेल्या निवडणुकीत तरी मनसेचा एक आमदार जिंकून आला होता. पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे मनसेला या निवडणुकीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत तज्ज्ञांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. माजी विधानसभा सचिव अनंत वळसे यांनी याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. अनंत वळसे यांनी पक्षाला मान्यता राहावी म्हणून काय अटी आहेत, याबाबत माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाचा पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे निकष असतात. आमदार किंवा एकूण मतदानाच्या 8% मतं मिळाली तर त्यांची मान्यता राहते. आमदार किंवा एकूण मतदानाचे 6% मतं, त्याचबरोबर आमदार किंवा एकूण मतदानाची 3% मतं मिळायला हवीत. या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता राहते, नाहीतर मान्यता काढली जाऊ शकते, असं अनंत वळसे यांनी सांगितले आहे. दरम्यान या निवडणुकीत मनसेला केवळ 1.8% मते मिळाली आहेत. त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते, याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. ते निर्णय घेऊ शकतात. निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस पाठवली जाते. निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवून मान्यता रद्द करू शकतं. सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही, असं देखील अनंत वळसे यांनी यावेळी सांगितलं आहे. दरम्यान मनसेची पक्षाची मान्यता रद्द होणं म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असतं ते त्यांना घ्यावं लागतं. कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत, पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होत नाही, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा सचिव अनंत वळसे यांनी दिली आहे. एवढंच नाही तर अनंत वळसे यांनी यावेळी सत्ता स्थापनेबाबतची विविध प्रश्नांवरही प्रतिक्रिया दिली आहे. 14वी विधानसभा 26 तारखेला संपुष्टात येईल. 15व्या विधानसभेचे निकाल लागलेले आहेत. आज विधानसभेसाठी नवं नोटिफिकेशन निघू शकतं. येत्या 26 नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊ शकतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एकट्याने शपथ घेतली तरी चालेल. 26 नोव्हेंबरनंतर राज्यपाल काळजीवाहू म्हणून मुख्यमंत्र्यांना वेळ देऊ शकतात. राज्यपालांना काळजीवाहू सरकार काम करण्यास सांगू शकतात. 1-2 दिवसांसाठी काळजीवाहू मुख्यमंत्री काम करण्यास सांगतील. एवढंच नाही तर महायुतीला प्रचंड बहुमत मिळालेलं आहे. महायुती सरकारने स्थापनेचा दावा केलेला नाही. राज्यपालांकडे ते दावा करू शकतात, अशी प्रतिक्रिया देखील अनंत वळसे यांनी दिली आहे.